decision, you are likely to take a wrong decision. अशा गृहितावरती अरविंद केजरीवालांची जनलोकपाल होती आणि म्हणून सगळे टॉप लॉयर्स ऑफ द वर्ल्ड नरिमन आणि थॉमस म्हणतात आम्हाला जायचं त्याच्यात. आता दे आर ऑनेस्ट, दे आर completely integrated human beings, totally dedicated to social cause. Nariman and Thomas, there is no corruption charge against them. Why don't they want to be जनलोकपाल? त्यांना खरं असं वाटलं पाहिजे की आपण हा मुद्दा सिद्ध करला पाहिजे समाजातल्या प्रामाणिकपणाचा. आय विल टेक जनलोकपाल. दे आर नॉट गोइंग बिकॉज दिस सो कॉल्ड नोशन that an individual, minister or bureaucrat or a particular department, particular law only creates corruption is totally wrong next to totally misplaced. त्याच्यामुळे विशेषतः IAS ला हा प्रश्न दररोजच येतो ना. एव्हरी फाईल दॅट यू हँडल is going to benefit somebody. Now the moment somebody says you signed a file because it benefited him, so he must have paid you, there will be no work done anywhere, which is happening now under the RTI. RTI's purpose and RTI's effect are totally two different things now. RTI's purpose is excellent, it has exposed corruption, and now RTI is being used by the builders and contractors for blackmail. So आता ह्याच्यातनं तुम्हाला मार्ग काढायचा आहे as an IAS officer. In fact, the problems are 10 times more complex for IAS today than they were in the early phase of India's independence and development. Between 47 and let us say 67, problems were less complex than now. And with the media and the social media and the technology, they have become multifold complex. Because now you are permanently under watch of multiple agencies. And you are always terrified, you are made to be terrified. Any decision that you make, there will be a complainant. अजून एक प्रश्न येतो म्हणून एक प्रश्न सर, तुम्ही आता म्हणाले की प्रत्येकाने म्हणजे 1% आरोपी नसतो कुठल्याही चुकीच्या गोष्टींसाठी. त्याच बाबतीत तुम्ही आता म्हणजे गुजरातबद्दल एक वाक्य म्हणाले तर ते खूप इफेक्ट करून जातं. तिकडचे लोक शाळेत जात नाहीत असं केजरीवालांनी निदर्शनास आणून दिलं. लोक नाही म्हणलं तो म्हटला तुम्ही डेव्हलपमेंट झाली आहे आणि मी आता तुमच्या एका अहमदाबाद रस्त्याच्या जवळच्या खेड्यात आहे आणि तिथल्या मुलींपर्यंत ही तुमची डेव्हलपमेंट पोहोचलेली नाही. शाळा तर आहे ना, हॉस्पिटल नाही. शाळा नव्हती तोच म्हटलं की शाळेची इमारत अशी आहे की तिथे काही फॅसिलिटी नाही, दाखवायला एक शाळा आहे आणि आपल्याकडे महाराष्ट्रात पण आहे. असं पण आपण असा दावा केलेला नाही ना की आम्ही 100% गावात डेव्हलपमेंट केले म्हणून. उलट महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काय सांगतो, अजून आमच्या 20% गावांमध्ये ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटी नाही, 33% गावांमध्ये काय टँकर जातो. आपण असा दावा करते ना पृथ्वीराज चव्हाण की आता मला आणला की सगळ्या देशात इलेक्ट्रिसिटी 20 बसेल. असं आता इथे प्रश्न फक्त दावा आणि रियालिटी एवढाच आहे. तुम्ही आता मुद्दा मांडला की तिकडे म्हणजे डेव्हलपमेंट नाही, असं नाही म्हटलं मी. तुम्ही जी डेव्हलपमेंट सांगताय तेवढी डेव्हलपमेंट तिथे झालेली नाही. तुमचा दावा अतिशयोक्त आहे आणि अतिशयोक्त एका मर्यादेनंतर खोटा दावा होतो, एवढाच त्यांचा पॉइंट आहे. आय एम नॉट सेइंग केजरीवाल इज राईट आयदर. I am not saying Kejriwal by projecting that village or that society is extrapolating. But because you extrapolated, I am extrapolating. It's a reaction. मगाशी मी तुम्हाला म्हटलं, always an undue claim will generate a reaction which is equally irrational. If you make an irrational claim, you will generate irrational counterclaim. आता मोदींनी जो भ्रम तयार केला त्यांनी जर सरळ सांगितलं असतं की अजून आमच्याकडे खूप प्रश्न आहेत, आमच्या कित्येक शाळांमध्ये अजून मुलींना टॉयलेट फॅसिलिटी सुद्धा नाही, आमचा प्रयत्न आहे की पुढच्या 5 वर्षात ती करू. आत्ता आम्ही गेल्या 10 वर्षामध्ये माझ्या कथित ग्लोरियस कारकिर्दीमध्ये जिकडे शाळा नव्हत्या तिकडे शाळा काढलेल्या आहेत, परंतु अजून तिथे सगळ्या फॅसिलिटी नाहीत. वी आर वर्किंग टुवर्ड्स दॅट. तर नोबडी वुड हॅव बॉदर्ड टू क्वेश्चन हिम. द मोमेंट यू से एव्हरीथिंग इज ऑल रामराज्य इन अहमदाबाद इन गुजरात, then I question where is Ramrajya. जसं exactly opposite. When Kejriwal says that my entire clan is completely 100% honest, त्यामुळे एक माणसाचं काही कुठची केस निघाली की प्रेस पाऊन्सेस ऑन हिम. अरे तू तर म्हटलं सगळे ऑनेस्ट आहेत तुझ्या ह्याच्यातले, हे काय हे दोघे जण कोण चालूच आहेत म्हणजे तुम्ही वाचतच असाल. Nobody should claim something totally unrealistic
ॲट द एक्सपेन्स ऑफ सोसायटी. तुम्ही जर असं सांगितलं, मी सर तुम्हाला सांगितलं की अरे कोणताही प्रश्न विचारा मला तुम्ही, 40 वर्ष मी पत्रकारिता केली, आय विल बी एबल टू आन्सर. इट्स कम्प्लीट नॉनसेन्स. Because the problems that you will encounter and the problems that I know IAS has encountered are not necessarily same. You cannot score 100 marks in each paper from English essay to mathematics. To me, I am not even saying that Modi should be modest. I am saying that everybody should be realist before making a claim. आता election campaign मध्ये everybody goes overboard हे सुद्धा मान्य आहे. But overboard how much? त्या ओव्हरबोर्ड जाणारा सुद्धा काही एक स्केल असतं. ज्या वेळेला राज ठाकरे म्हणतात सगळ्या मराठी माणसांचे सगळे प्रश्न मी महाराष्ट्रात, माझ्याकडे ब्ल्यूप्रिंट आहे घरात ठेवलेला, त्या ब्ल्यूप्रिंटने मी लगेच सगळ्यांचे मराठी माणसांचे प्रश्न सोडवीन. तर मग नाशिकला तर तू 3 वर्ष आहेस, तू किती प्रश्न सोडवलेस तिथले? आणि दुसरी गोष्ट, शिवसेना एकूण किती वर्ष झाली शिवसेनेला? 68 वर्ष झाली यंदा. ह्या जूनमध्ये शिवसेना विल कम्प्लीट 68 इयर्स. शिवसेना काय म्हणते की 68 वर्षापूर्वी शिवसेना स्थापन झाली त्यावेळेला आम्ही जे मराठी माणसांचे प्रश्न मांडले ते अजूनही मांडतो. म्हणजे यू डिड नॉट सॉल्व्ह एनी प्रॉब्लेम. बरं तुम्ही म्हणाल आम्ही राज्यावर नव्हतो, पण 5 वर्ष होता त्यावेळी तर तुम्ही म्हणा 68 म्हणजे आम्ही एवढे 5 प्रश्न पूर्ण सोडवले मराठी माणसांचे. ते नाही तुम्ही सांगू शकता. 68 ते एका हुंडामुक्ती चळवळीच्या कार्यक्रमाला एका ज्येष्ठ विचारवंताला बोलावलं, तर सज्जन होता विचार. तोही स्त्रीमुक्ती चळवळीचं स्वातंत्र्य गांधींच्या हाताखाली काम करत होता. तो आला भाषण द्यायला. तो म्हणला की आता ही हुंडामुक्ती आंदोलन चालू आहे, ह्या हुंडामुक्ती आंदोलनाचं खूप महत्त्व आहे. आता बायकांवरती अजूनही या सुशिक्षित समाजात अन्याय होतात वगैरे वगैरे. त्यामुळे मी असं इथे जाहीर करू इच्छितो की ह्या संघटनेचं काम असंच पुढचं आयुष्य 100 वर्ष चाललं पाहिजे. याचा अर्थ पुढचे 100 वर्ष उन्हार आला पाहिजे असा होतो. त्यांनी असं म्हणायला पाहिजे की पुढच्या 5, 10, 20 वर्षामध्ये यांची चळवळ बंद पडली पाहिजे. म्हणजे हुंडामुक्तीहून दुसरा कुठचा जर समाजात प्रश्न असेल तर तो घेता आला पाहिजे. तसं जर अशा प्रकारे जर तुमचे इफ यू लुक ॲट द प्रॉब्लेम्स अराउंड यू इन अ व्हेरी नॅरो फॅशन, इन अ ट्विटर अँड फेसबुक वर्ल्डवरनं जर तुम्ही जगाचे प्रश्न सोडायला लागलात तर पहिल्यांदा ते समजणारच नाहीत. कार्ल मार्क्सचं एकच वाक्य महत्त्वाचं आहे की try to understand the world before trying to change it. First understand the world and then you will realize acha this requires a change and change it. But if you don't want to understand the world, you only want to exchange on Facebook and Twitter and WhatsApp and want to feel that yes I know everything, bring Modi, bring Amuk, bring Tamuk, Janopal, Amuk, धरणा घे लोकांशी बोलवा. आता धरणा घेऊन त्यांनी लोकांचं मत विचारलं. हां मग आता दुसऱ्या वेळेला राजीनामा द्यायला कोणी विचारलं? मग त्यावेळेला तू विचारलं ह्यावेळेला असं विचारणार ना मी म्हणतो आय हॅव नो कंप्लेंट अबाउट युअर ऑनेस्टी, यू हॅव राईट टू क्वेश्चन मोदी, बट आय हॅव राईट टू क्वेश्चन यू ऑल्सो. बरं गंमत अशी एक तो अंबानी नाव घेतो, फक्त एकच आहे कॅपिटलिस्ट, अडाणी घेतो, 2च आहेत. यू विल नोटिस दॅट ही विल नॉट टेक name of any other capitalist at all. He doesn't even say capitalists. He only names 2. I will suspect. Maybe you are honest and you are not corrupted. But I will suspect why you are taking only 2 names and both Gujarati. सर मी यांच्या विद्यार्थी एक गेस्ट म्हणून की आशावादी दृष्टिकोनातून भारताच्या फ्युचरकडे कसं बघायचं? माझ्यामध्ये उत्तम आशावादी दृष्टिकोन आहे. फ्युचर अत्यंत उत्तम आहे. सुदैवाने हे सगळे प्रश्न असे फसफसून वर आलेले आहेत, त्यामुळे शेवाळच साचत होतं ते गेलेलं आहे. परंतु प्रत्येक प्रश्नाला प्रत्येकाला उत्तर द्यायला लागणार आहे. विचार फक्त आपल्यापुरता करून चालणार नाही. माझ्यामध्ये आता भारतात ती कंडिशन येते आणि ती दिसत नाही. दुर्दैवाने मीडिया इज हायलायटिंग ओनली द कॉन्फ्लिक्ट. मीडिया इज नॉट हायलायटिंग व्हॉट इज हॅपनिंग ॲट बॉटम लेवल. दे आर व्हेरी गुड. म्हणजे देर आर I know personally there are so many good IAS officers who have worked so hard. I also know those IAS officers who are so completely corrupt की ते जॉईन होतानाच करप्शनचा विचार करून जॉईन होतात. पण सर कसं माहिती आहे का की आज येणारी जी प्रत्येक व्यक्ती आहे लाईक केजरीवाल, आज प्रत्येकाची अवस्था फुला देशपांडेंच्या गोष्टीसारखी होती. हे एक गेला लोक त्याच्याकडे बघतात की हा काहीतरी सोल्युशन दिला, नंतर कळतं की अरे याच्या पण येणार अजेंडा काहीतरी आहे, तो दुसरा येतो, हे चालूच आहे ना.
पण अल्टिमेटली याला सोल्युशन देणार कोण? नाही पण व्यक्ती नाहीच देणार ना. एनिवे नाही म्हणजे आता माझा मुलगा एक 18 वर्षाचा जस्ट झाला आत्ताच जे बोलता बोलता नैराश्यवाद जो याच्यात येतो की केजरीवालांच्या रूपाने म्हणजे बरे ते आता पुढे पुढे जे काय वेगवेगळी चित्र आली पण त्याच्या हिशोबातनं की केजरीवाल हे काहीतरी एक भारतातलं एक आशासारखं चित्र निर्माण झालं. मध्ये तुमचा मी टीव्हीवरती डिबेट पण ऐकलं होतं त्याच्यामध्ये पाठिंबा दिला होता. नाही मध्ये त्या डिबेटमध्ये तुम्ही म्हणालात की केजरीवाल ही काही अशीच पहिलीच फेज नाही अशी तुम्ही जेपींचं आलं वगैरे हे ते डिबेट ऐकलं होतं. येस हे तुम्ही ऐकलं होतं. पण मग आता ह्याच्या पुढे काय कारण ते संजय सिंग त्यांच्या पार्टीचा म्हणतो की त्याप्रमाणे काही वेळा ते असं मनाला भिडतं की हे जे आहे की अशी जी एक सामान्य माणसातनं म्हणजे दिल्लीच्या पुढचं तुमचा तो दिल्लीचा मुद्दा तर फारच उत्तम होता. म्हणजे हे दिल्लीमध्ये फक्त दिल्ली आणि बाकीच्या ठिकाणचा महाराष्ट्र म्हणजे तो त्या ग्राउंडवरती एकदम बरोबर पटलं की केजरीवाल तिकडे यशस्वी का झाला आणि मुंबईत. तर ते जरी असलं तरी तिकडे आता म्हणजे मग संजय सिंग म्हणतो की त्यांचा म्हणजे त्याचं एकदा स्टेटमेंट ऐकलं होतं की ही जी आम आदमीतनं झालेली ही अशी मोठ्या खऱ्या अर्थाने जेपींच्या काळात आम्ही एकदमच छोटे होतो तर त्यामुळे तशी आता पुन्हा क्रांती कदाचित होणारच नाही आणि ते विधान काही वेळा खरं वाटायला लागतं. म्हणजे मग आशावादींनी कोणाकडे बघायचं म्हणजे तुम्ही म्हणताय की हे शेवाळ आहे भारतात हे होत आहे किंवा काही वेळा तर मग बाजूच्या अरेबियन कंट्रीजमध्ये जशी उत्क्रांती तो नीरू दामले वगैरे ते मागे असे करायचे ते याच्यावरती तर अशा हिशोबात भारताच्या फ्युचरकडे कसं बघायचं म्हणजे भारताच्या फ्युचरबद्दल तुम्ही प्रश्न विचारला उदाहरणं सगळी प्रेझेंटमध्ये वर्तमानातली उदाहरणं आहेत. आता फ्युचर 67 साली आता आपण जे होतो फ्युचरमध्ये आहोत. बरोबर. फ्रॉम 1967 वी आर इन फ्युचर. फ्रॉम 1985 वी आर इन फ्युचर. फ्रॉम 1995 ऑल्सो वी आर इन फ्युचर. द सेम क्वेश्चन्स वर आस्क्ड इन 65. What is the future? The same questions were asked at the time of emergency in 1975. The same questions were asked when Rajiv Gandhi came in 1985. Such a big hero, he has brought about this revolution. And लोक म्हणले तो पण फेल गेला. Then again globalization came and people said what is the future? Now globalization has come. हे आपण प्रश्न बाजूला ठेवू. प्रश्न कायम राहणारच. अजून 40 ज्यावेळेला तथाकथित आपण सुपर पॉवर होऊ कधी होणार नाही पण व्हायची गरजही नाही. पण जरी झालं तरी प्रश्न राहणार. मुद्दा असा आहे की have we actually achieved anything between 65 and now? We have. If we ignore what we have achieved, then we have not achieved. एक साधं उदाहरण देतो. Who could have imagined? मी right wrong म्हणत नाही. Morally right wrong, politically right wrong नाही. Who could have imagined in 65, 75, 85, 95, for that matter even 2005, that in 2007 a Dalit woman will get absolute majority in Uttar Pradesh. Absolute, no coalition. Dalit woman, bachelor, with no family background, no dynastic background, got her majority of her own. Without going to media, तिने पहिल्यांदा सांगितलं I am not going to use media. तिने एकही इंटरव्ह्यू दिला नाही मीडियाला. She told I don't want to give interviews to media. त्यावेळी टीव्ही खूप होता 2007 ची घटना आहे. भरपूर टीव्ही चॅनल्स होते. She did not give interview to any channel. She said I want to go to the people and campaign. ती करप्शन निघाल तिचं निघालं काय पुतळे बांधले आपण ते सोडून देऊ. Who could have imagined a Dalit unmarried woman from a very poor slum society could become chief minister of UP? Is that not progress? Regression मी दाखवू शकतो की एवढी ती आली आम्ही त्याकडे आशाने पाहिलं पण तिने पण करू शकतो. पण हा पार्ट प्रोग्रेसचा आहे. Who could have imagined in 1973 during Jayaprakash Narayan movement that in 1989 the minister from within the state like VP Singh will campaign against corruption of the state. आता आपण म्हणू त्यात साध्य पुढे काही झालं नाही ठीक आहे पण that society continuously acquires more and more balance and more courage. We are 130 crore people India has got. We are not America. 30 crore people. आपण त्यांच्या 4.5 पट लोकसंख्या आहे आपली. केवळ नुसत्या अमेरिकेचे 4.5 पट आहे. अमेरिकेमधले जवळजवळ 75% लोक मिडल अँड हायर मिडल क्लासमध्ये आहेत. आपल्याकडे जवळजवळ 60 ते 70% लोक बिलो पॉवर्टी लाईन किंवा जस्ट अबव पॉवर्टी लाईन आहे. 130 crore people with more than 60% people below or just above poverty line. And I think we have
And what was the population of the middle class when India became freedom? Less than 1 crore. Today population of middle class according to the rich man's list and all that is 40 crores. ते 40 crores जाऊ दे आणि 30 crores जाऊ दे 130 कोटी जाऊ दे 10 years ago म्हणजे मुद्दा मी 10 का म्हणतो कारण सध्या मनमोहन सिंग इज कंडेम्ड फॉर 10 years more. In 2004 the Sensex was, to give market example, Sensex was 4,000 in 2004 when Manmohan Singh took over. Today it is 21,000 plus. And we say economic slowdown has taken place. Economic slowdown, why Sensex should be 21,000? Okay. Before 1995, the rate of growth was 3 to 4%. Before 95. After 99, slowly it picked up. During 2004 to 2009, it was up to 10%, but not 10%. 8.6 to 9.6. एवढा तो गेला. We have come back to something like 4.7 now. But 4.7 is also ahead of